तर हे मोदक बघा, दिसतात की नाही अगदी बाजारात विकत मिळतात तसेच. चवीला सुद्धा हे मोदक खवा किंवा माव्याच्या मोदकाप्रमाणेच लागतात. पण आज इथे आपण खवा किंवा माव्याचा वापर न करता दुधाचा वापर करून हे मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे खव्याच्या चवीचे मोदक बनवून तयार केलेले आहेत. हे मोदक बनवायला फारसा वेळ लागत नाही. अवघ्या 10 ते 15 मिनिटात झटपट हे माव्याच्या चवीचे मोदक पटकन बनून तयार होतात. कमी खर्चात कमी साहित्यामध्ये तुम्हाला सुद्धा अगदी विकतच्या प्रमाणे बाजारात मिळतात तसेच मोदक घरच्या घरी जर का बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर दुधाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले. या पॅन मध्ये आपल्याला 2 कप इतकं दूध काढून घ्यायचंय. तर या इथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे कारण हे घट्टसर असतं. याऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचं सुद्धा दूध वापरू शकता. आता दूध मोजून घेताना आपल्याला कोणत्याही एका वाटीने किंवा कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायचंय म्हणजे मग आपलं साहित्याचं प्रमाण चुकणार नाही. आता या दुधाला आपल्याला मोठ्या गॅसवरती एक छान अशी उकळी काढून घ्यायची. तर हे बघा, मोठ्या गॅसवरती मी दुधाला एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि दुधाला आटवून घ्यायचंय. दूध आटवून घेत असताना पॅनच्या कडेने जमा होणारी साय दुधामध्ये मिक्स करत राहायची म्हणजे मग दुधाला पटकन दाटसरपणा येतो, दूध लवकर घट्टसर होतं. आपण इथे 2 कप इतकं दूध घेतलेलं आहे. त्यापैकी आपल्याला अर्ध्या प्रमाणात दूध आटवायचं आहे म्हणजे साधारण 1 कप दूध इतकं आपल्याला आटवून घ्यायचंय आणि 1 कप दूध पॅनमध्ये शिल्लक राहायला पाहिजे. तर हे बघा, जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. दुधाला मी सतत एकसारखं हलवत छान असं ढवळून आटवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं 1 कप भर इतकं दूध पॅनमध्ये शिल्लक राहिलेलं आहे. दूध आटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दुधाचा हलकासा रंग बदललेला आहे आणि दुधाला थोडासा घट्टसरपणा सुद्धा आलेला आहे. तर इथे आपलं दूध आटवून झालं. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकी साखर घालायची आहे, त्यापेक्षा खूप जास्त नाही. सोबतच मी यामध्ये घालणार आहे 1 चमचाभर इतकं साजूक तूप. तूप घातल्यामुळे एकतर मोदक चवीला खूप छान लागतात आणि त्याचबरोबर छान अशी चकाकी सुद्धा मोदकाला येते. आता साखर यामध्ये फक्त आपल्याला विरघळून घ्यायचे, याचा पाक वगैरे तयार करायचा नाही. साखर आणि तूप दुधामध्ये घातलं आणि याला आपण व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतकी साखरयुक्त विलायची पावडर घालायची. विलायची पावडर घालून याला सुद्धा आपण दुधामध्ये छान असं मिक्स करून घेऊ. छान असं घट्टसर आपलं दूध या इथे तयार झाले. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पण या दुधाला चांगली बाइंडिंग यावी याकरता इथे मी घेतलेली आहे मिल्क पावडर. तर आपण 2 कप इतकं दूध घेतलेलं होतं, त्यासाठी इथे मी 2 कप इतकी मिल्क पावडर वापरलेली आहे. तर सुरुवातीला 1 कप मिल्क पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि मिल्क पावडर यामध्ये घालून आपल्याला गुठळ्या होऊ न देता या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची. तर लक्षात ठेवा, मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करत असताना गॅस आपल्याला बंद करायचा आहे. जर का तुम्ही गॅस चालू ठेवला तर मिल्क पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या होऊ शकतील. तर सुरुवातीला बघा, मी 1 कप भर इतकी मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहे आणि मिल्क पावडरच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेत मी दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता यानंतर आणखीन 1 कप भर इतकी मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायचे म्हणजे या दुधाला छान असं बाइंडिंग येईल. तर 2 कप दूध घेतलेलं होतं, 2 कप दुधासाठी इथे आपण 2 कप मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. आता याला सुद्धा दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचंय. मिल्क पावडरच्या गुठळ्या मात्र यामध्ये अजिबात शिल्लक राहता कामा नये. तर हे बघा, 2 कप इतकी मिल्क पावडर मी दुधामध्ये घातली आणि व्यवस्थित याला छान असं दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची आच मंद ठेवून मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण सतत एकसारखं परतत आटवून घ्यायचंय. तर या मिश्रणाला आटवायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटात मंद गॅसवरती ह्याला पटकन दाटसरपणा येतो, पटकन हे मिश्रण मिळून येतं. खूप जास्त यासाठी वेळ लागत नाही. तर हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. या मिश्रणाला मी मंद गॅसवरती सतत एकसारखं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाचा किती छान असा घट्टसर गोळा बनून तयार होतोय. छान असं हे मिश्रण मिळून आलेलं आहे. अजिबात पॅनला सुद्धा चिकटत नाहीये. फक्त हे मिश्रण परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती जर का तुम्ही याला परतून घेतलं तर या मिश्रणाचा रंग थोडासा डार्क होऊ शकतो. तर हे बघा, छान असं हे मिश्रण बनून तयार झालं. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे.
तर अशा रीतीने इथे आपण दूध आणि दुधाची पावडर वापरून छान असा खवा तयार करून घेतलेला आहे। यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 10 मिनिटात हा खवा बनून तयार होतो। तर हे बघा, याला मी पूर्णपणे थंड करून घेतलंय आणि हे मिश्रण थंड झालं ना की याला आपल्याला हाताने असं थोडंसं मळून घ्यायचंय, छान एकसारखं करून घ्यायचंय। म्हणजे मग यामध्ये थोड्याशा मिल्क पावडरच्या जर का गुठळ्या शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या सुद्धा ओढल्या जातील। तर हे बघा, या मिश्रणाचा मी छान असा मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे। अगदी बाजारामध्ये विकत मिळणाऱ्या खव्याप्रमाणेच हा दिसतोय। आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे अगदी परफेक्ट असा हा खवा किंवा हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी आपला हा खवा बनून तयार झालेला आहे किंवा मावा बनून तयार झालेला आहे। आता आपण लगेचच याचे मोदक बनवणार आहोत। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। याऐवजी तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता। आता हे मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलाय आणि याला थोडासा सुरुवातीला तुपाचा असा हात पुसून घ्यायचा, म्हणजे मग मोदक साच्याला चिकटत नाही। आता यामध्ये मी एक केशराची काडी ठेवलेली आहे आणि थोडेसे पिस्त्याचे काप यामध्ये घातलेले आहेत। यामुळे मोदक आपले दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात। आता या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचा एक गोळा बघा आपल्याला साच्यामध्ये अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे मग मोदकाचा छान असा आकार येतो। तर साच्याचे दोन्ही जे पार्टिशन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने दाबून भरायचं आहे। यानंतर आपल्याला साचा बंद करायचा आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला हे मिश्रण अगदी दाबून दाबून साच्यामध्ये भरायचं आहे। घट्ट असं दाबून यामध्ये भरायचं, म्हणजे मग मोदकाला आकार छान येतो। अगदी हलक्याच हाताने तुम्ही यामध्ये मिश्रण भरायला जाल तर मोदकाला व्यवस्थित असा आकार येणार नाही। तर मिश्रण साच्यामध्ये घट्ट दाबून भरलेलं आहे। जास्तीचं मिश्रण बाजूला काढून टाकलंय आणि यानंतर आपण हे बघा साचा उघडून बघूयात, किती छान असा सुंदर आकर्षक आणि गोंडस मोदक इथे आपला बनून तयार झालेला आहे। मस्त असे हे दुधाचे मोदक बनून तयार होतात, अगदी बाजारात विकत मिळतात तसेच दिसतात आणि चवीला सुद्धा अगदी तसेच लागतात। तर अतिशय सुंदर असा हा आपला दुधाचा मोदक या ठिकाणी बनून तयार झालेला आहे। आता अशाच पद्धतीने आपण आणखीन एक मोदक तयार करून बघूयात। सुरुवातीला मोदक सुंदर दिसावेत याकरता साच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे। त्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन साच्याच्या दोन्ही पार्टिशनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून दाबून भरून घ्यायचं। साचा बंद करायचा आणि त्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण साच्यामध्ये भरून घेतलं। जास्तीचं मिश्रण बाजूला काढून टाकलं की साचा उघडून बघायचा आणि हे बघा, अतिशय सुंदर असा हा आपला दुसरा मोदक सुद्धा या इथे बनून तयार झालेला आहे। तर हे मोदक अतिशय फटाफट बनून तयार होतात आणि चवीला सुद्धा अगदी विकतच्या मोदकाप्रमाणेच लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय कमीत कमी साहित्य वापरून आज आपण हे झटपट खव्याच्या चवीचे हे दुधाचे मोदक बनवून तयार केलेले आहेत। दिसायला सुद्धा हे इतके आकर्षक दिसतात ना, अगदी बाजारात विकत मिळतात ना तसेच, आणि चवीला सुद्धा अगदी माव्याच्या किंवा खव्याच्या मोदकाप्रमाणेच लागतात। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर का तुमच्या बाप्पाला खुश करायचं असेल तर हे अगदी माव्याच्या चवीचे झटपट कमी खर्चात आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारे दुधाचे मोदक नक्की करून बघा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।